शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना सध्याच्या वातावरणामध्ये काकडी पिकात चांगलं सेटिंग करून भरघोस उत्पादन घेताना अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन कसं ठेवलं गेलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे. आपण या ठिकाणी ज्या काकडीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत, दुसरा तोडा झालेला आहे आणि साधारणतः अशा वेळेस आपण ही फुलकळी किंवा सेटिंग या ठिकाणी बघतोय. मग अशा वेळेस आपल्याला 2-3 अडचणी त्या ठिकाणी येतात. डावणी असेल, भुरी असेल, वाढलेल्या थंडीत दुपारचं वाढलेलं टेम्परेचर, फुलांची संख्या कमी, परागीभवन कमी आणि त्यामुळे सेटिंग कमी आणि फळांची संख्या कमी मिळते. अशा वेळेस काय अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण कसं नियोजन त्या ठिकाणी ठेवलं गेलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. माझ्यासोबत शेतकरी आहे. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. शरद नामदेव हागवणे, राहणार गोरवाड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर सांगा. 9657472140. एकंदरीत तुम्हाला एक म्हणजे एकच प्रश्न विचारतो की डॉक्टर किसानला तुम्ही किती दिवसापासून ओळखता? 3 ते 4 वर्षापासून. कोणत्या कोणत्या पिकात मार्गदर्शन घेतलं आतापर्यंत? तंबाटे, कारले, दोडकाई, फुलावरी. फ्लावर मध्ये तुम्ही मला एक प्रश्न विचारला होता की सगळीकडे ओरड आहे, तुम्हाला त्या ठिकाणी मी एक फवारणी दिली होती, केली का? हो, केली. काय फायदा मिळाला तुम्हाला? रिझल्ट एकदम 1 नंबर आला. 1 नंबर आला हो. ना? तुम्ही खत औषधं कुठून घेता? आपल्या बळीराजा सेवा केंद्र. बळीराजा सेवा केंद्र. हो. बळीराजा सेवा केंद्राचे संचालक पण इथं आहेत पांडुर्ली मधून. दादा एक प्रश्न विचारेल की शेतकरी तुमच्याकडे येतात, ठीक आहे, तुमच्याकडं अनेक कन्सल्टंटचे शेतकरी येतात, तुम्ही स्वतः देखील कन्सल्टन्सी करतात, पण एक अनुभव काय येतो की डॉक्टर किसानचं ज्यावेळेस कोणी वेळापत्रक घेऊन येतं त्या शेतकऱ्याची प्रतिक्रिया काय असते? तर डॉक्टर किसानना जो पण शेतकरी जोडतो आणि आमच्याकडे औषधं घ्यायला ज्यावेळेस येतो ना सर, तो 100% सॅटिस्फाईड असतो. आणि शेतकऱ्यात म्हणजे आता आम्ही बरेचदा आता तुमच्यासोबत फिरतो, आमच्याकडे पण शेतकरी बरेच जातात, तुम्हाला डायरेक्ट ते देवाचं स्थान देऊन टाकतं सर. माझा प्रश्न वेगळा होता की नेमकं तुमच्या दुकानात असंख्य शेतकरी येतात दिवसभरामध्ये, पण डॉक्टर किसानचा किसानचं जो पण शेतकरी येतो ना सर, 100% सॅटिस्फाईड आहे. आणि त्याचा आग्रह असतो की सरांनी हेच वेळापत्रक दिलं, हे पाहिजे. हो, तो आम्ही किती पण त्यांना एखादं वेळेस आमच्याकडे एखादं औषध नसलं, आम्ही बोललो हा ठीक आहे, सेम आहे किंवा रिझल्ट जेमतेम, नाही जे तुम्ही जे वेळापत्रकात लिहून दिलेलं असतं ना, त्याच्या व्यतिरिक्त घेतच नाही. आता हगवणी साहेबच माझ्याकडे फ्लावरला आले होते. मी त्यांना म्हणतो असं असं औषध नाही, तुम्ही हे मारा कॉम्बिनेशन. नाही घेतलं तर नाही घेतलं, त्यांना दुसरीकडनं औषध ऍडजस्ट करून आपलंच आणि त्यांना दिलं, तेव्हाच त्यांनी ते घेतलं. नक्कीच त्याचा फायदा झाला का हो, तुम्हाला? 101% फायदा. नक्की. हो. शेतकरी बांधवांनो, आपण या ठिकाणी ही सेटिंग बघताय. आता तोडा झालेला आहे, थोडंफार विसरलेले आहे बघा, खाली काकडी राहून गेली तोडायची. हे असं जरा तोडताना सांभाळून घ्या, असं राहू देऊ नका, कारण हो. पुढच्या वेळेस हा बदला होईल, कारण दिवसाआड तोडण्याचं पीक आहे. तर अशा वेळेस आपल्याला ही फुलांची संख्या, हे फुलं दिसत आहेत, ही फुलं दिसत आहेत आणि याचं सेटिंग 100% आपल्याला करण्यासाठी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि शेंडा चालू ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे. त्याचप्रमाणे डावणी असेल, भुरी असेल, डावणी मिल्डू, पावडरी मिल्डू, करपा, या तिन्ही रोगांचं एकच स्प्रे आपण काय केला गेला पाहिजे ते देखील मी सांगणार आहे. तत्पूर्वी शेंडा ज्यांचा सुरू नाहीये, फुलांची संख्या कमी आहे, तिथं तुम्ही एकरी ड्रिपच्या माध्यमातून एकरी 5 लिटर धनकीर्तीचं मॅग्ना, जिथं शेंडा सुरू नाही, फुलांची संख्या कमी आहे, तिथं ते ऍप्लिकेशन देऊन घ्या. जिथं शेंडा चांगला सुरू आहे, जिथं फुलांची संख्या कमी दिसते, तिथं तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 0-60-20, 500 ग्रॅम बोरान हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करून घ्यायचंय. डावणी मिल्डू, पावडरी मिल्डू आणि करपा या तिघांच्या विरोधात काम करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सिजंटाचं मिरेविस ड्यू 200 लिटरला 100 मिली आणि कीटकनाशकच्या माध्यमातून सिमोडिस 200 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. जर सेटिंग कमी वाटतंय तिथं तुम्हाला 200 लिटर पाण्याला ताक 2 ते 3 लिटर, 4 लिटर, 5 लिटर पर्यंत 200 लिटरला ताक घ्या. गूळ 2 ते 3 किलो घ्या. दालचिनी पावडर 50 ते 80 ग्रॅम पर्यंत घ्या. गूळ तुम्ही घेतला 2 ते 3 किलो, दालचिनी पावडर 50 ते 80 ग्रॅम, ताक 3 ते 4 लिटर, 5 लिटर घेतलं, झिंक 100 ग्रॅम घ्या, असा एक स्प्रे करून घ्या. 2 ते 3 दिवस जाऊ द्या. 2-3 दिवसानंतर जर फळ असं थोड्याफार प्रमाणात वाकडं दिसत असेल तर तिथं तुम्हाला फवारणी करायची आहे. नीट लक्षात घ्या, ती फवारणी तुम्हाला करायची, जिब्रालिक ऍसिडचा वापर करायचा आहे, GA 2 ग्रॅम, मास्टर ॲग्रोचं टेक्कॅल 500 मिली, बोरान 100 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा. त्यानंतर परत एकदा तुम्हाला डावणी मिल्डू, पावडरी मिल्डू, त्याचप्रमाणे थ्रिप्स असेल, लालकोळी असेल, या संदर्भात काम करताना बायोडी 303, 250 मिली, लिसेंटा, पोलिस किंवा जम्प या तिघांपैकी फिप्रोलिन आणि इमिडा कंटेन एकत्र असलेलं 40 ग्रॅम तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यासोबत अँट्राकॉल हे 500 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या.
फळ चालू झालंय, तुमचा दुसरा तिसरा तोडा होतोय, फळाची संख्या वाढवायची, फळाचं वजन वाढवायचंय, फळाचा आकर्षक रंग वाढवायचा आहे. तिसरा तोडा झाल्यानंतर तुम्हाला स्लरी द्यायची. त्या ठिकाणी काकडी सारख्या वेलवर्गीय पिकामध्ये एकरी 5 लिटर फोस्ट्रोक, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी, 5 किलो फेरस सल्फेट आणि 4 किलो गुळ एकत्र भिजून घ्यायचंय. फक्त तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी वेगळी तिथं भिजून घ्यायची, ती फक्त निवळी घ्यायची. फोस्ट्रोक, गुळ आणि फेरस सल्फेट हे बाजूला भिजवून आणि एकत्र करून तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून सोडायचंय. महत्वाच्या 2-3 फवारण्या मी तुम्हाला सांगितल्या. लाल कोळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, तिथं तुम्हाला कुनोची 200 लिटरला 100 मिली देशी अल्कोहोल 750 मिली याचा खूप चांगला फायदा तुम्हाला 15 दिवसापर्यंत मिळू शकतो. मित्रांनो, हे फुलांची संख्या बघते, असं फळ तुम्हाला पाहिजे असेल, सध्याचं जे मार्केट आहे अशा वेळेस आपला बाजारभाव चांगला मिळतोय, अशा वेळेस चांगलं उत्पादन आपल्याला कसं घेता येईल त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघताय. फुलांची संख्या मिळते, फुलामधून कळीमध्ये रूपांतर होते, कळी बेंडकी होते, कळी वाकडी होते, कळीला आकर्षक रंग मिळत नाही. अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची. चांगलं सीवीड त्या ठिकाणी 200 लिटरला 500 मिली त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय. नीट लक्षात घ्या. मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, डायरेक्टर 500 मिली आणि कॉम्बी फट किंवा कुठलंही चांगलं त्या ठिकाणी तुम्ही मायक्रोन्यूटनचा वापर करू शकतात. कॉम्बी एफ घ्या, कॉम्बी फट घ्या, 100 ग्रॅम तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करून घ्यायची. कीटकनाशकची फवारणी दर 8-9 दिवसाला करत असताना लाल कोळीचा प्रादुर्भाव असेल, हिरवी माशी असेल, फळ पोखरणारी अळी असेल, त्याचप्रमाणे महत्वाच्या 2-3 गोष्टी तुम्हाला मी सांगतो. हिरवा तुडतुडा असेल, पिवळा कोळी असेल, त्यासाठी तुम्ही एकरी 34 मिली एक्सपोनसचा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात. जमिनीच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन सुरू ठेवताना कळ्यांची संख्या जास्त मिळवायची. फॉस्फरस लेवल आपल्याला झाडामध्ये वेलीमध्ये चांगली टिकून ठेवायची. त्यासाठी तुम्हाला मी स्लरी सांगितली. एकरी 5 लिटर फोस्ट्रोक, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी. आता ही निवळी बाजूला भिजत टाका. फोस्ट्रोक घ्या, गुळ घ्या, फेरस सल्फेट घ्या, एकत्र भिजवून आणि दुसऱ्या दिवशी एकत्र करून त्या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून सोडा. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, भुरी असेल, डावणी असेल, करपा असेल, यावर प्रभावी नियंत्रण तुम्हाला मिळवायचे. 4था-5वा तोडा आहे, प्लॉट हिरवागार दिसतोय, अजून 10 तोडे आपल्याला मिळवायचे. तिथं तुम्ही 200 लिटरला मॅग्नीज 100 ग्रॅम, मेरिओन 80 मिली, टचअप 500 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. अमोलजी शिंदे, बळीराजा कृषी सेवा केंद्राचे संचालक, पांडुर्ली. तुम्हाला एक प्रश्न विचारेल, म्हणजे मी आता 2 प्रश्न विचारले, पण माझा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे की तुम्ही देखील स्वतः कन्सल्टन्सी करतात, शेतकरी बांधवांशी तुम्ही जुडलेले आहात, पण एकंदरीत डॉक्टर किसानचा शेतकरी जेव्हा तुमच्या कृषी सेवा केंद्रात येतो आणि त्याची प्रतिक्रिया काय असते याबद्दल तुम्ही एका वाक्यात काय सांगाल? सर, जेव्हा शेतकरी डॉक्टर किसानला जोडला जातो, तो 1-2 स्प्रे, 1-2 ड्रिपचे ऍप्लिकेशन वापरतो. त्यानंतर सर तो आमचं सुद्धा ऐकत नाही. का ऐकत नाही? सर, त्याला रिझल्टच इतके सुंदर येतात ना, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमी खर्चामध्ये सर एकदम चांगलं रिझल्ट देतात आपण. 100% एखादा कृषी सेवा केंद्र चालक असं ज्यावेळेस युट्यूबच्या माध्यमातून बोलतो, त्यांना पण त्या ठिकाणी त्यांचा बिझनेस आहे, पण त्यांच्याकडं शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या अगदी मोकळ्या भावनेने, मोकळ्या शब्दामध्ये त्यांनी सांगितलं की डॉक्टर किसानचं जेव्हा कोणीतरी शेतकरी शेड्यूल फॉलो करतो, एखादं ड्रिपचं ऍप्लिकेशन, एखादी 2 फवारणी केल्यानंतर त्याला रिझल्ट आल्यानंतर ज्यावेळेस तो एखाद्या रोगाच्या संदर्भात विचारतो, युट्यूबच्या माध्यमातून असेल, रजिस्टर शेतकरी असेल, त्यावेळेस तो कृषी सेवा केंद्राच्या चालकाला देखील त्या ठिकाणी विचारत नाही, मला हेच पाहिजे आणि मला अमुक अमुक व्यक्तीने सांगितलंय, बरोबर ना? हो सर. तर ह्याच गोष्टी घेऊन डॉक्टर किसान गेल्या अनेक वर्षापासून काम करताय. यापुढेही त्या ठिकाणी असंच काम आम्ही करत राहू. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. हगवणे साहेब आहेत. आणि एक गोष्ट मी सांगतो, आज महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, जवळजवळ 20-25 हजार शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. पण हा एकमेव शेतकरी असा आहे की आजपर्यंत 3 वर्षात मला कधी सर म्हटलं नाही. फोन केल्यानंतर भाऊ, बरोबर ना, भाऊ फ्लावर लावली, भाऊ कारले लावले, भाऊ टोमॅटो लावले, तर काय करायचं याचं? प्लॉट मी रजिस्टर केला नाही, मी फोटो पाठवतो, मला मार्गदर्शन द्या. हा प्लॉट मी रजिस्टर केलाय. आणि हे काकडीचं ताजं उदाहरण आहे गेल्या 5-6 दिवसापूर्वी. हो, 5-6 दिवसात. तुम्ही सांगितलं होतं भाऊ येता येईल का? मी नारायणगावला होतो, पण मी हो. शब्द दिला होता की 3-4 दिवसात तुम्ही या. तिथून आल्यानंतर मी येईल. याबद्दल तुम्हाला काही खोट वाटली का? नाही, अजिबात नाही. पण एकमेव म्हणजे तुम्ही एक शेतकरी आहे की फक्त मला सर म्हणत नाही, भाऊच म्हणतात. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमचे आभार. आणि मला प्रत्येकाने भाऊ म्हणावं
ही माझी देखील अपेक्षा आहे. मी तुमच्यापेक्षा लहान असेल, तुमच्यापेक्षा मोठा असेल, त्या पद्धतीने तुम्ही वागणूक जर दिली तर साधारण आपण काकडी असेल, दोडका असेल या भागामध्ये आता सध्या नवीन काही पिकांची लागवड होईल. पांडुर्ली असेल, शिवडा असेल, त्याचप्रमाणे बरेचसे घोरवड असेल, पुढे जाऊन लवित असेल, त्याच्या पुढं तुमचं अमोल काय ते पुढच्या गावाचं नाव? शनी ते शनी, बेल, हा. साकुरे साकूर फाट्यावरनं पण कस्टमर येतात भरपूर. बरेचसे शेतकरी पिंपळगाव, येतात. भरपूर गाव आहे तिकडे. हो, म्हणजे येऊन सर घुटीवरनं सुद्धा पांडुरीला बळीराजामध्ये आपले शेतकरी औषध. येतात. नक्कीच. आणि तुला एक म्हणजे शुभेच्छा पण देतो आणि एक वॉर्निंग पण देतो की शेतकरी डॉक्टर किसान असेल किंवा कुणाचं तरी मार्गदर्शन घेत असतील, त्यांनी आलेली चिठ्ठी आणि त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करा. त्याप्रमाणे तुमच्याकडे अवेलेबल असलेले औषध उपलब्ध करून द्या. हे एक विनंती करतो. कारण शेतकऱ्याचा कोणावर तरी डॉक्टर किसान असेल किंवा माझ्यापेक्षाही चांगले मार्गदर्शक मार्केटमध्ये आहे, त्यांचं काम त्या ठिकाणी चालू असतं आणि ते शेतकरी विश्वास ठेवतात. तर ते काम तुम्ही सातत्याने करत राहा. ही एक भावना ठेवून आजचा व्हिडिओचा शेवट करतो. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.